खेळणार आहे तो टीम म्हणजे डीसीसी मोरबे. मॅच चांगली होईल, कुठेच जाऊ नका, एकत्र पाहत राहा. या ठिकाणी मायक्रोफोनवरती परिवर्तन होत आहे. येत आहेत पुन्हा एकदा सैनाथ राजे, मॅन फ्रॉम तो जुमस्कोर. स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर संघ इथे टॉसचा बॉस ठरला आणि सर्वप्रथम निर्णय घेतला या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. 5 षटकाची मॅच, 4 गोलंदाज. पेंदर टीम 2 धाब्याची पॅनल्टी तुम्हाला मात्र इथे कमिटीच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे. प्रथमेश जबरदस्त एक तेज धरा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी त्याची भारदस्त तीक्ष्ण आणि तिखट मारा तो करत असतो. मॅचचा आनंद घेत असतो युट्यूबच्या माध्यमातून. प्रवीण शेठ भोईर, रोशनदादा आंग्रे, नितीन शेठ माजी सरपंच, त्यानंतर नितीन दादा कोपरकर असतील, त्यानंतर आमचे भाऊ ओमकार, रोनित, आमची संपूर्ण टीम मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे रुपेश पाटील भांजे, संतोष मात्रे हे देखील मॅचचा आनंद घेतील. त्यानंतर नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक उत्तम शेठ भोईर यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर संघ ते गोलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आदिया 11 डीसीसी मोरबे टीम. या टीमला पॅक केले आमचे प्रीतमदादा पाटील, मॅम फ्रॉम तोंडरे. मॅचचा आनंद घेत असतील प्रीतमदादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो क्या बात आहे. वाईट यॉर्कर टाकला होता, सरळ जेडमध्ये बुंद्यामध्ये टाकला होता चेंडू. पहिला चेंडू डॉट, काय जबरदस्त भेदकता. सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये प्रथम खूप चांगली गोलंदाजी करत असतात. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू मॅच नंबर 4 असेल ना, हो क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त वेग, प्रचंड वेग होता. फलंदाज या ठिकाणी पाहतो कैलास पाटीलला चेंडू मात्र समजत नाही आहे. बॅक टू बॅक इथे पाहिलं तर चांगली गोलंदाजी, जबरदस्त दिशा, लाईन, लेंथ, अतिशय सुरेख पद्धतीनं ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. 2 चेंडू डॉट गेल्यात प्रथमेशना, जबरदस्त गोलंदाजी. हो हो पुन्हा एकदा चॉप करतात गॅप मधून. हो चांगलं क्षेत्ररक्षण नारियन, सुरेख क्षेत्ररक्षण नारियनच्या माध्यमातून धाव मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं आदिया 11 डीसीसी मोरबे संघ 1 या धावसंख्येवरती. 5 षटकांची मॅच, दुपारचं सत्र. पुढील मॅच चिरनेर महागणपती आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल गाथा 11 तलोजा मजकूर. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पहा स्ट्राईक एंडवरती आता संकेत बघत, शुभ संकेतला या ठिकाणी द्यावे लागतील. एक्स बॉल. हो हो गुड बॉलिंग, क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी, क्या बात है. प्रथमेश सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी तो करत असतो. 4 चेंडू मध्ये त्याने धावसंख्या खर्च केल्यात फक्त आणि फक्त 1. सुरेख लाजवाब गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाची पावंती पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर आहेत डीप लॉंग ऑन मध्ये आणि 1 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. आता समोरच्या दिशेनं आता मी शांत बसणार नाही, कारण शांत बसण्यासाठी मी साधू नाही आहे. संकेतच्या बॅट्स मधून शुभ संकेत षटकार. अगदी रडार मध्ये समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑन मध्ये अगदी खूप चांगला फटका पाहिला. 7 धावा आहेत धाव पुस्तकावरती. 1 षटकार जरूर आले प्रथमच्या 5व्या चेंडूवरती. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने कॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पंकज राहिलं. दुसरी धाव थोडेसे पंपल होतात समाधान. त्यानंतर पंकज चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं.
चला पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. DCC 11 आदिया स्पोर्ट्स मुरबे संघ धाव पुस्तकावर एकूण धावा 9. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाले. धाव पुस्तकावरती एकूण धावा लागले गेले तब्बल 9. दुपारचा सत्र एक चांगली पर्व आणि एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करत असताना बालाशेठ धुमाल यांचा एक धमाल आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट यांच्या संयुक्त विद्यमानानं भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम. रोख रक्कम प्रथम पारितोषिक 1,50,000 25,25 असे 4 क्रमांक आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि 12वा खेळाडूसाठी देखील इथे कूलर आहे. हो इथे गोलंदाज जो क्रिश येत आहेत. हो बॅट्सला एज जरूर होती. अगदी प्रथमेश चेंडूवरती गेला होता परंतु झेल इतका वेगानं आला की तो निसटला त्याच्या हातातून. डॉट चेंडू जबरदस्त गोलंदाजी. क्रिश कोपरकर, कैलास पाटील आणि संकेत. कैलास थोडा नाराज दिसतो या मॅच मध्ये पण कैलास देखील अनुभव आहे. चॉप करतात इथे मात्र फटका बसलाय. फलंदाज बाद बिग विकेट. पहिला झटका क्रमांक आदिया 11 DCC टीमला कैलास पाटीलला मात्र परतावं लागेल. क्रिश पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सफलता त्याला मिळते. काय गोलंदाजी, जबरदस्त भेदक मारा. गोलंदाज इथे तयार. क्रिश समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात. डीप लॉंग ऑफ होत आहे. समाधान आहेत. मिळतील या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन पुढे टेबला आहे. धाव पुस्तकावरती एकूण धावा 10. 10 धावा आहेत. गोलंदाज इथे तयार. क्रिश ओहो वेग तेज तरार होता. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकालाच्या समोरून सुगंधित करणारा चेंडू, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी हनुमान फडके, संकेत आहेत. कैलास बाद झाले त्यानंतर हनुमान फडके आलेत. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू क्रिश कोपरकर. हो ग्रेट बॉलिंग. इथे कलेक्टिंग करा. 22च्या स्वरूपात रन मिळेल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे सरकवतो. एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिल्यात 1 ओव्हर 11. 11 धावा. काय गोलंदाजी, जबरदस्त. शेवटचा बॉल आहे. इथे गोलंदाज सजय षटकातील शेवटचा चेंडू आहे. 11 धावा धाव पुस्तकावरती. ग्रेट बॉलिंग. क्रिश स्लोवर करण्याचा प्रयत्न होता.
बॅटाने करताना बॅटीपासून थोडा लांब होता. पंचांनी सांगितलं की हा चेंडू खराब आहे. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला फेकावं लागेल. एका डझनामध्ये धावसंख्या बाद आहे 12. 12 धाबा, एक फलंदाज बाद. आधी 11 DCC मोरबेटी. या वेळी चांगला फटका चालला चेंडू ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रज्योत. दुसरी धाव तू मै इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. संकेत भगतला मात्र परतावं लागेल. काय गोलंदाजी एकदा जोरदार झाल्या क्रिस साठी. फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात. क्या बात आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख आणि खऱ्या पाहतोय दिलीप शेठ पाटील शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यानंतर रोख रक्कम 50,000 रुपये. द्वितीय क्रमांकाची धनराशी अथर्व एंटरप्राइजेसचे मालक नितेश शेठ पाटील. त्यानंतर आम्हाला तृतीय क्रमांक आपण पाहिला पण त्यांच्या माध्यमातून देखील 50,000 रुपये आम्हाला आलेत. बंटी शेठ बाबुराव पाटील सानवी एंटरप्राइजेस. त्यानंतर ज्ञानेश्वर सुरेश पाटील माजी नगरसेवक यांच्याकडनं तृतीय क्रमांक आम्हाला लागलेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक संजय शेठ मारुती पाटील श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेत. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीरच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. हरिदास गजानन पाटील माजी सरपंच सन्मान चिन्ह कैलासवासी शीतल निलेश प्रधान यांच्या स्मरणार्थ सौजन्य सेलमचे भाईशेठ प्रधान शैलेशेठ मालिकेरणे. यावेळेस देखील फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत टिपला जेल प्रज्योतनं टिपला जेल संपलाय हनुमानचा खेळ. कैलास गणपत गोंधले यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी कैलास गोंधले यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेत बॉलचे बॉक्स आदरणीय प्रभाकरजी बबन पाटील. त्यानंतर जल हेतू कले पाण्याचे 50 बॉक्स श्री विश्वनाथ बाबूराव पाटील व हरिश्चंद्र निगुकर यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेत. त्यांचा मनपूर्वक आभार. फलंदाज गोलंदाजांना सायकली देखील देण्यात आल्यात. डॉक्टर श्री सतीश भोईर तलोजा मुस्कूर यांच्या माध्यमातून त्यांना क्षेत्ररक्षकसाठी कूलर आहे. कुमारी परी अमोल पाटील आणि लकी ड्रॉमध्ये देखील आपण कूलर पाहतो. श्री हेमंतदादा केने पेटाली यांच्याकडून देण्यात आले. मंडप डेकोरेशन श्री विनोद पाटील के डी पाटील कंस्ट्रक्शन्स यांच्याकडे आम्हाला देण्यात आलेत. सामनावीरच्या ज्या फ्रेम महाराजांच्या फ्रेम आपण पाहतोय श्री वैभवजी सांगदेव भोईर यांच्याकडून देण्यात आले. फ्री नेट सेवा जितेंद्र नामदेव दारावकर श्री गणेश केबल नेटवर्क यांच्यामधून देण्यात आले. त्या सर्व दानवीर दात्यांचं मनपूर्वक आभार. गॅपमध्ये चेंडू जाणार गोलीच्या वेगानं. गोलीगत 4 रन. सुशिक्षित व्यक्तिमत्व आहेत या पण शांततेचं प्रतीक. किती धावले धावसंख्या आहेत त्या मात्र 17. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जात आहे. संपूर्ण साताई समुद्रापार. चेंडू चांगला आहे सोडून परंतु पंच आमच्या दिशेने वालतायत. व्हाईट बॉलची खून इथे करत असताना पंच प्रथम इथे गोलंदाजी करतायत. प्रथम गोलंदाजी चांगला आहे. गोलंदाज सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तो सातत्याने पहिलीच गोलंदाजी तो करत असतो. 18 धावा आहेत धाव फलकावरती. त्यानंतर आमचे सतीश भाई बापूचा डाबा चे मालक सतीश शेठ पाटील सत्याबाई स्वागत आहे आपलं देखील. बॅटची आहे चाललाय चेंडू लॉंग लेग सीमारेषे लगत परंतु प्रज्योत आहेत. एक धाव दुहेरी धाव जोखीम आहे आणि इथे मिळतील 2 धावा.
दशरथ निगुकर आणि विशाल निगुकर, यशवंत पाटील, आमचं त्रिमूर्ती सरकार आहे. त्यांना मी विनंती करीन व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाबा या, स्वागत आहे आपलं देखील. लेग स्टिकच्या जास्त बाहेर पंचांच्या दिशेने बोलतायत, सांगतात की हा चेंडू खराब आहे. 21 धावा त्या पुस्तकावरती. एकवीस धावा क्षेत्ररक्षण संपूर्ण आपण विचार केला, विखुरलेलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, डीप इंटू गेट स्क्वेअर लेग मध्ये चांगला तडाखा आहे. चेंडू चालला हवा के साथ साथ और घटा के संग संग समाधान भोईर देखील चेंडूवरती पाहतच बसले. चेंडू सीमा पार षटकार. त्रिवार मानाचा मुद्रा करतोय. काय आता प्रेशर येत चाललाय की काय प्रथमेश वरती. 28 धावा आहेत. 3 वाईट फेकल्यात की षटकाचा विचार केला तर कुठेतरी मनोवेग आहे. डबल माइंड मध्ये गोलंदाजी करत असताना प्रथम चांगला गोलंदाज आहे. फुल्लर लाईनचा हा चेंडू होता, फायदा उचलू शकत नाहीये फलंदाज राहुलला पाहतोय. करणपूरजी नक्कीच मोरबीचे आहेत उत्कृष्ट गुणलेखक. आज त्यांच्याच गावची टीम इथे खेळत आहे. भरपूर इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा असेल करणपूरजी यांना देखील. वाईट नंबर 4 लांब षटक इथे हाताळत असताना आता स्कोरबोर्ड वरती जागा नाहीये, तर आपण जागा ऍडजस्ट करू. खूप मोठा षटक. 9 चेंडू फेकलेत अद्याप तरी. 6 चेंडू फेकत होते, चेंडू फेकलेत अद्याप देखील 9. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावा धाव पुस्तकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव क्रिश येतात. 3 षटकांचा खेळ समाप्त. 30 धावा धाव पुस्तकावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती धाव पुस्तक की एकूण धावा आपण पाहतोय 30 धावा आहेत. 10.00 जे सरासरी गाठत इथे आदिया 11 DCC मोरबी टीम इथे खेळ साकारत असताना प्रसन्न
समाधान. राहुल आहेत स्ट्रायकिंग वरती. आक्रमणाला आता सुरुवात करावी लागेल. षटक क्रमांक 4 पहिलाच बॉल. इथे LBW ची मांग फलंदाज बाद. इथे मात्र राहुलला परतावं लागेल. ओमकार येतात नवीन फलंदाज. एक अपकमिंग स्टार आहे DCC मोरबी टीमचा. तो ओमकारला इथे चांगला खेळ साकारावा लागेल, कारण इथे गोलंदाजी पाहिली समाधानकरित्या इथे गोलंदाजी तो साकारतोय. पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळते. 30 धावा पुस्तकावरती. ओमकार नावडेकर 50+ धावा तुम्हाला इथे बनवाव्याच लागतील, कारण स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी पिंजर संघ तितकाच ताकदवर संघ आहे. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूची सफलता मिळाली. दुसरा चेंडू इथे ऑन साइडला फ्लिक करतात क्षेत्ररक्षक आहेत क्रिश. चांगलं ते रॉकेट थ्रो पाहिली आपण क्रिशची. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतात ते दोन्ही खेळाडू. 31 धावा. 4 फलंदाज बाद झालेत मोरबी संघाचा. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो, हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. चेंडू चालला इन साइड मध्ये. फक्त सिंगल टू सिंगल रन्स इथे बनत चालले. तितके चांगली गोलंदाजी इथे करत असताना समाधानला आपण या ठिकाणी पाहतोय. आक्रमणाला सुरुवात हवी आहे. 32 धावा आहेत. तुम्हाला 50+ धावा बनवाव्याच लागतील. पेंदर संघाच्या विरोधात तुम्हाला खेळ साकारायचा आहे. स्लोवर. इथे मात्र अगदी फसवा चेंडू पाहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे जुळून येत नाही आहे. सातत्याने डॉट चेंडूची सफर इथे अदाकारी करत असताना समाधान भोईर समाधानकारकरित्या इथे गोलंदाजी. 4 चेंडू फेकल्यात. समाधान 2च धावा खर्च. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला. अगदी डोका शांत ठेवून इथे गोलंदाजी करत असताना समाधान भोईर 5 मध्ये 2 धावा. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम. ओहो, लेट कट करतात. इथे मात्र चेंडू चाललाय. डीप टर्मिनल रिजन मध्ये आर्यन येतील. चेंडूवरती अडवणूक करतील तोपर्यंत इथे धावा मिळतील 2. 34 धावा पुस्तकावरती. 4 षटकांची समाप्ती. चला, चिरनेरचे संगणक या ठिकाणी आलेत. हा इनिंग समाप्त होणे अगोदर गाथा 11 तलोजा बुचकू टीम तुम्हाला इथे रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, अन्यथा टॉसचा बॉस हा चिरनेर संघ असेल. चला, अंतिम षटक. संघाला धोका, मग बिंदास धोका. या राहुल राजे, स्वागत आहे आपलं देखील. पहिलाच बॉल. पंकज, आक्रमण करावा लागेल. लगातार डॉट पे डॉट का सिलसिला चालू है. रेफर केला. यस, बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस, वाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. संदेश शेळके सर आमचे TV अंपायर आहेत आणि तिथे जोडले जातील
आमचे सँडी पालकर सर चेक करतायत. अगदी काय व्हिडिओ क्लॅरिटी विथ क्वालिटी आपण या ठिकाणी पाहिली. फेअर डिलिव्हरी. पंकज वरती आक्रमणाला ती सुरुवात करावी लागेल. टॅपिंग क्रिकेट एक धाव ते पूर्ण. समाधान येतात चेंडूवरती. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण समाधानचं. जबरदस्त. संघ नायक कॅप्टन कूल कसा असावा याचा उत्तम उदाहरण समाधान भैर इथे देत असताना. धावसंख्या आहे 36. 36 धावा. इथे संघर्ष करतात. एक एक धावांसाठी संघर्ष इथे करावा लागतोय. मोठे फटक्यांची गरज आहे. तो फटका येणार का? चेंडू चाललाय सीमा पार. सुजितचा प्रयत्न होतोय परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय सीमा पार. खणखणी दणदणीत षटकार. एक समाधानकारकरित्या इथे धावसंख्या झाली आहे मी म्हणेन. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ओमकारला परतावं लागेल. बेचाळीस 42 रन्स आहेत. 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज येतात प्रणय उलवेकर. प्रणयला इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू इथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रज्योत येतात चेंडूवरती. 43 धावा. अंतिम चेंडू षटकाराला ते 49. 2 धावांची पॅनल्टी आहे पेंदर टीमला कारण ड्रेस कोड नाही आहे कदाचित नितीनचं. एज लागली आहे. फलंदाज बाद. बिग विकेट मैदानातून बाहेर. 43 धावा झाल्यात. आता प्लस इथे 2 धावा ऍड करू म्हणजे एकूण बनतील 45 आणि 46 धाव्यांचं आव्हान असेल तर मात्र स्वर्गीय जीवा भोईरा गावदेवी पेंदर संघासमोर. आमच्या स्पर्धेचे अविभाज्य घटक बालाशेठ धुमाल यांचा धमाल आयोजन. भीमा पवार ज्यांच्या नावातच पावर त्याचं नाम हे भीमा पवार. आतंक दुसरा नाम भीमा. पाच षटकांची मॅच हेड्स अँड टेल. 5 षटकांची मॅच आहे. एका बाजूने गाथा येईल तोलाचा मजकूर टीम. नाणेफेकी जिंकली. चिरनेर संघ सर्वप्रथम निर्णय काय? निर्णय आम्ही डिस्कस करून घेऊ. टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता? टॉस इम्पॉर्टंट होता कारण आता मी बरेच नाही म्हणत तरी या साईडला खेळायला आलेलो. नक्की डिसिजन तुम्हाला इथे द्यावं लागेल कारण कडक आयोजन आहे. शिस्तबद्ध आयोजन या ठिकाणी पाहतोय. 5 षटकांची मॅच आता निर्णय तुम्हाला इथेच घ्यावा लागणार आहे. क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. तर समोर गाथा 11 तलोजा मजकूर संघ हा देखील भरपूर चर्चेमध्ये असणारा संघ आहे. काय रणनीती असेल खेळण्यामध्ये? काय नाही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत आयोजनाबद्दल 2 शब्द. बालाशेठ धुमाल हे दोस्ती दुनिया ते राजा माणूस आहे. आमचे सुनील शेठ सालुंके यांच्या संयुक्त विद्यमाने बनलेला क्रिकेटचा रणसंग्राम. काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे
आणि आम्हाला इथं खेळायला सुनीलदादांनी एंट्री दिली त्याबद्दल त्याचं मनापासून आभार. आणि त्यांचं आयोजन असल्यावर आम्हाला तो सांगतो कॉल करतो, पण काही कारणात म्हणजे टाईम बीम नसतो बरं. पण यावर्षी एंट्री टाकली, बघू आता पुढं पोरं कसा गेम करतात त्यावर लक्ष देऊ. ओके, ये होते चिरनेरचे यशस्वी संघनायक. तुम्हाला स्पर्धेसाठी आणि मॅचसाठी खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आर्थिक धनादेश देण्यात आला, पण काय जिद्द आणि चिकाटी आणि मेहनत काय असते आणि संघर्ष कसा करावा याचा उत्तम उदाहरण आपण पाहिला. अर्थातच सहारा 11 शिवकर संघाचं मनपूर्वक अभिनंदन. परणपोरजी यांच्यावरती आता संपूर्ण फोकस राहणार आहे आमच्या टीमचा. नाही, आमची कमिटी आहे बालाशेठ धुमाल साहेबांवरती आमची संपूर्ण जी टीम आहे त्यांच्यासाठी भरपूर मेहनत आहे. रुपेश, आमचे सुनील, त्यानंतर आमचे पप्पू, परण. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 5 षटकांची मॅच. दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गोट गाव एंड करणं गोलंदाज ओमकार तयार. पहिलाच बॉल सुजित साडी आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड बाबर चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, ओव्हर द रोप. 4 रन. सावकार आलाय. हो, समोरच्या दिशेनं फक्त दिशा दाखवत आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू झाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 2 धाव, 2च धावावरती समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडूंना. 2 धावाच्या बरोबरीने संघ संपूर्ण टेबला धाव पुस्तकावरती गोदावू सख्या 646 धावा बनवायच्या. 40 धावांची गरज अद्याप देखील. स्वर्गीय जीवा भुईर घावदेवी पेंदा टीम. हो, क्या बात आहे. शॉट बनवलाय अगदी 360 अँगल मध्ये, स्वतःचा अँगल चेंज केला. कलात्मकतेने भरलेला फटका पाहिला. चेंडू डीप विकेट च्या दिशेने गेला आणि चेंडू सीमा पार केला. 4 रन. ना तर बेधडक सुरुवात ही वलक आहे सुजीतची. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये भरपूर चांगला खेळ करण्याची. गोलंदाज ओमकार वरती इथे मात्र गता हल्ले पाहिले. 2 चौकार त्याच्या
षटकामध्ये येताना पाहिले. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावसंख्या आल्या त्या मात्र 10. संत सावध आणि चांगली सुरुवात इथे करत असताना सुजित, भरपूर चांगला खेळाडू आहे सुजित. फुल्लर लाईनचा चेंडू फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिंग्स. चेंडूला पाठवला टिप्स कर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर. गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार. एकूण धावसंख्या धावपुस्तकावरती पाहिली 16. अगदी जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू थांबणार नाहीये. गोलीच्या वेगानं चेंडूने गाठली सीमा रेषा, सीमा पार. 4 रन. आपण या ठिकाणी पाहिले 5 चेंडूमध्ये रन संख्या झाली आहे स्कोर बुक वरती 20. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न होता. गलीमध्ये फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्या महागड्या षटकाची खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्यात 20 धावा. अर्थातच स्वर्गीय जीवा भोईर कावदी पेंदर टीमच्या. ते आगमन होते त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी आम्हाला मात्र स्पोर्ट्स सायकल देखील देण्यात आल्यात. तर डॉक्टर सतीश भोईर साहेब या ठिकाणी येतात. त्यांचा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर या दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं जे आगमन झालं. खरं तर दमदार व्यक्तिमत्व डॉक्टर सतीश दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी सन्मान केला जात आहे. ज्यांच्या वतीने स्पर्धेला मित्र हो उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यासाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांनी पुरस्कृत केलेत ते डॉक्टर सतीश भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, मनपूर्वक स्वागत. पार्टनरशिप केलाय, जबरदस्त फटका बॉलला पाठवलाय, बॅकवर्ड स्कोअर लेग, सीमा रेषा बाहेर. 4 रन. घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पर्व. पुन्हा एकदा चांगला फटका, इनसाइड आउट, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डिंग चांगली झाली, एक धाव मिळाली. धावसंख्या 25. टार्गेट आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 46 धावेचं टार्गेट आहे. डॉक्टर सतीश भोईर यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2 सायकल, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी हे प्राइज देण्यात आलंय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं दमदार आयोजन राजवाडी क्रिकेट संघ घोट आयोजित स्पर्धा. LBW लेग बिफोर आणि ते पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. सुजित पाटील बॅक टू द डगआउट.
फटका मैदानावरती लागलाय. स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी पेंदर टीमला. पहिला धक्का, टीमची टोटल 25 धाबा, 46 टार्गेट आहे, म्हणजे अद्याप 21 धावेची गरज आहे. 21 चेंडू आणि 21 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज कोपरकर आलाय. इनायत क्रमांक 3, तिसऱ्या नंबर वरती. चांगला भाव समोर खेळतात, हलक्या क्लिक केला चेंडू मिड ऑफ मध्ये. एक धाव पूर्ण झाली. एका धाबीने धावसंख्या 26 होती. गरज आहे ती 20 धावेची. 20 चेंडू शिल्लक आहेत. सामना स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी पेंदर संघाच्या बाजूला जास्त मजबूत आहे, कारण या मॅच मध्ये केवळ 46 टार्गेट होतं आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती 20 चेंडू आणि आता फक्त 20 धावेची गरज आहे. पॅडोशिप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. एक धाव फार वेगानं कंप्लीट केली. लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय. लेग बायच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा फलकावरती 27 धावा, 19 बॉल शिल्लक आहेत आणि आता फक्त 19 धावेची गरज आहे. आज इतिहास नोंदवला खरं तर टीम प्रणव 11 सहारा शोकर टीमनं 7 खेळाडूंना घेऊन 2 सामने जिंकले. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांनी बाईट घोषित केला. अवांतर धाबा वाढतायत. अगोदरच धाबा कमी आहेत, अशा मोमेंटला धाबा अतिरिक्त खर्च करणं मागात पडू शकतो टीम डीसीसी मोरबे टीमला. डीसीसी मोरबे बनाम फेंदर यांच्यामध्ये बिग फाईट मॅच पाहायला मिळते आणि आता तरी आपण पाहिलं तर चेंडू राहिलेत ते 19 आणि 18 धाबा. समोर खेळतात, फटका चांगला आहे. मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी चेंडू अडवलाय, परंतु लास्ट मोमेंट एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. बॅकअप मिळालं. खरं तर 2 धावेचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवरती समाधान मांडलं आणि षटकं समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आता गरज येते फक्त 17 धावेची येणाऱ्या 18 बॉल मध्ये. तर जिंकण्यासाठी केवळ 17 धावेची गरज आहे. बॉल चांगलाय, कव्हरच्या दिशेनं टोकलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. अप्रतिम झेल आणि पंकज कोपरकर बॅक टू द डगआउट. फक्त 17 धावेची. नवीन बॅट्समन प्रथमेश कोपरकर मैदानाच्या आतमध्ये आले, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू.
महागणपती चिरनेर विरुद्ध गाथा 11 तोळचा मजकूर ही लढत होईल. ओ काय फटका आहे आणि सरळ ठोकलाय मिड विकेटला. सीमारेषा पार, आर पार, स्टेडियम पार. षटकार आणि या षटकारानं टीमची टोटल सध्या धावा पडकापती 35 धावा. जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. येणारे समीकरण तुम्ही पाहता 16 बॉल मध्ये फक्त 11 धावेची गरज आहे. प्रथमेश कोपरकर सेकंड बत्ती बॅट्समन ज्याच्या बॅट मधून पहिला बॉल बत्ती. गती परिवर्तन, चेंज ऑफ डिलिव्हरी, स्लो गतीचा बॉल फेकला आणि डॉट बॉलची समाप्ती. अगदी स्लो गतीचा चेंडू, बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केला. बरेच सारे गोलंदाज त्याचा वापर देखील करतात, परंतु टप्पा नियंत्रित असला की परफेक्ट बॉल. पुन्हा एकदा प्रहार, आक्रमकता सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश कोपरकर. लगातार इथे षटकार त्याच्या बॅट मधून येत आहेत. अजून एक षटकार आणि आता फक्त गरज येते 5 धावेची. धाबा पडकापती धावा 41 रन. पुन्हा एकदा चेंज ऑफ डिलिव्हरी, यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. डॉट बॉलची समाप्ती, फक्त 5 धावेची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू आता शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाबा फडकापती धाबा लागल्यात त्या 41 आणि बॅटच्या टो एंडला लागलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषा बाहेर. विनिंग स्ट्रोक, 3 षटकार लावले प्रथमेश कोपरकर आणि सामना जिंकला स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी पेंदर टीम. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरेल. कहते ना कि मारने वाले से बचाने वाले को बेहतर कहा जाता है. दूसरा पॉवर प्ले त्यांना फेकलं, फक्त 3 धावा दिला आणि 1 विकेट घेतला. तो क्रिश कोपरकर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच.